बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या मुंढवा भागातील जमीन प्रकरणात पोलीस आणि महसूल विभागानं अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही। हे प्रकरण उजेडात येऊन आठवडा उलटला तरी अजूनही पोलीस आणि महसूल विभागानं कारवाई केलेली नाही। आरोपींवर गुन्हा दाखल आहे, मात्र अटक झालेली नाही। आरोपींना सोडणार नाही अशी राणा भीमदेवी थाटातली गर्जना खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली खरी, पण त्याचं नेमकं पुढे झालं काय असा सवाल उपस्थित झालाय। महसूल विभागानं देखील हा व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागेल असं घोषित केलंय। मात्र आठवडा उलटला तरी काहीही झालेलं नाही। कागदपत्रांचा अभ्यास सुरू आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे, तर खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच 42 कोटी भरण्याची गरज नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणातल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर निश्चित कारवाई होईल, आरोपींना सोडलं जाणार नाही अशी अनेक आश्वासनं दिली गेली, पण आठवडा उलटला तरी अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही। काय कारण यामागे? कारण हेच आहे या पाठीमागे असलेलं राजकारण, आणि या राजकारणातून फक्त आश्वासनं देण्यात आली लोकांना। पोलिसांना याबाबत विचारलं असता सांगण्यात येतं की आम्ही कागदपत्रांचा अभ्यास करतो आहोत, मात्र तुम्ही अटक का करत नाही आरोपींना, याचं उत्तर पोलिसांकडे नाही। किंबहुना पोलिसांनी आरोपींचा शोधच घेतलेला नाही। कोणत्याही आरोपीच्या घरी पोलीस गेलेत किंवा तो आरोपी कुठे आहे यासाठी पोलिसांनी काही पथकं नेमलेली आहेत असं झालेलं नाही। अजून आम्ही कागदपत्रच तपासतो आहोत असं पोलिसांचं म्हणणं आहे। दुसरीकडे महसूल विभागाने देखील आपण भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये किती लढण्यासाठी आतुर आहोत हे दाखवण्यासाठी आधी 21 कोटी आणि नंतर 42 कोटी रुपये वसूल केले जातील असं जाहीर केलेलं होतं मीडिया कंपनी आणि शीतल तेजवानीकडून। मात्र आत्तापर्यंत एकही रुपया वसूल झालेला नाही, आणि आता तर खुद्द महसूल मंत्र्यांनी सांगितलंय की पैसे वसूल करण्याची गरज नाही। मग मागच्या आठवड्यामध्ये ज्या काही घोषणा करण्यात आल्या की आम्ही चौकशी करू, आम्ही पैसे वसूल करू, आम्ही कारवाई करू, या घोषणा फक्त माध्यमांना सांगण्यापुरत्याच होत्या का? कारण प्रत्यक्षात काहीच घडताना दिसत नाहीये, आणि अर्थातच लोकांच्या मनात अशा या सगळ्या प्रकरणांमुळे शंका निर्माण होते। प्रज्ञा। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुण्याच्या कोरेगाव जमीन प्रकरणी पार्थ पवार चहूबाजूंनी कोंडीत सापडले, आणि त्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय खुद्द अजित पवारांनी जाहीर केला। मात्र आता पार्थ पवारांना भरावा लागणाऱ्या दंडावरून जोरदार चर्चा रंगतीये। व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांना 42 कोटींचा दंड भरावा लागेल अशी माहिती समोर आली होती। मात्र या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय। ही सरकारी जमीन असल्यानं व्यवहार रद्द करताना आकारला जाणारा दंड तपासून घ्यावा लागेल, तसंच व्यवहारासंदर्भात पाठवण्यात आलेली नोटीसही तपासावी लागेल असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। त्यामुळे आता 42 कोटींच्या दंडापासून पार्थ पवारांना दिलासा मिळणार का हे पाहावं लागेल। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी बावनकुळेंचं मोठं वक्तव्य आलंय 42 कोटींच्या दंडापासून। त्यामुळे पार्थ पवारांना दिलासा मिळणार का हा सवाल उपस्थित झालाय। शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे, मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल, आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। पुणे जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे। अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे या सगळ्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल अंजली दमानिया यांनी केला। अंजली दमानियांच्या मागणीला अजित पवारांनी उत्तर दिलंय, पाहूया। की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाहीये, आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत। तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये, दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत, आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीची पॉवर घेऊन उपयोग काय? ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक
मोठं फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्यात चौकशी होऊ शकेल. पदावर असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.